लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करत नाही? लॉ ऑफ अट्रॅक्शन काम ह्याकरता नाही करत, कारण की सगळीकडे माझ्याकडे पैसा कसा येईल, माझी रिलेशनशिप हॅप्पी कशी होईल, किंवा माझी जी हेल्थ आहे ती कशी सुधारेल. चौथं रॉकेट होतं ते फार मोठी रिस्क होती, कारण की त्यांच्या सगळ्या कंपन्या वाईप आऊट झाल्या असता एवढे पैसे त्यांनी लावलेले. पण तरीसुद्धा त्यांनी आयडेंटिटी चेंज केल्यामुळे त्यांनी सांगितले की नाही, हे रॉकेट उडणारच आणि हे परतही येणार. आणि त्यांनी तसं करून दाखवलं. ते रॉकेट गेलं आणि परत येताना त्याच जागेवरती आलं. उत्तर हेच आहे की मला जे मागतोय त्याच्यासारखं त्या लायक बनलं पाहिजे, आपली आयडेंटिटी शिफ्ट केली पाहिजे. अचानक मी उठून उद्यापासून माझं आयडेंटिटी शिफ्ट करणं हे फार अवघड जाते. ते तेवढंसं सोपं नाही. हे सोपं कसं करायचं? म्हणजे सगळ्या राज्यात कार्पेट पसरवण्यापेक्षा राजकुमाराच्या पायात जोडे घातले तर पाय भाजणार नाहीत. एक नवा मी मला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत आपल्याकडे? हो आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वतःबद्दलची एक क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. ॲटॉमिक हॅबिट्समध्ये जेम्स क्लिअरनी हेच सांगितलं आहे, इट इज द स्मॉल हॅबिट्स दॅट लीड टू अ बिग चेंज. प्रवासामध्ये पेशन्सला फार महत्त्व असेल. हो, पेशन्सला फार महत्त्व आहे. कारण की काय होतं की कसं ओळखायचं की आता मी बदलतोय? तर तुम्ही जेव्हा आयडेंटिटी शिफ्टवर काम करता, हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करतो. बऱ्याचदा असं होतं की काही लोकांना त्यांच्या आयुष्यात सगळं काही मिळतं. पैसा, पद, प्रतिष्ठा, यश. आणि काही लोकांना कित्येक प्रयत्न करून देखील काहीच मिळत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की यामागचा भाग हा नशीब असतो, परंतु यामागचा भाग हा नशीब नसून ती त्यांची आयडेंटिटी असते. बऱ्याचदा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करत नाही आणि त्याची खूप सारी कारणं असतात, परंतु त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे त्याच कारणावरती आज या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याचदा आपण देवाकडे, युनिव्हर्सकडे गोष्टी मागतो, परंतु त्या गोष्टीला साजेसं कधीच बनत नाही. आय वॉन्ट आणि आय ॲम याच्यातला फरक ज्याला कळला त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन कळलं आणि त्याच्यासाठीच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. हा मूलतः एक सिद्धांत आहे. बऱ्याचदा तुमचे विचार आणि तुमची आयडेंटिटी जेव्हा बदलते तेव्हा तुमचं नशीब देखील बदलतं असं सांगितलं जातं. आणि आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला तुमची आयडेंटिटी बदलायला भाग पाडणार आहे. हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलात तर कदाचित या पॉडकास्टनंतर तुमचीसुद्धा एक नवी ओळख तयार झालेली असेल. म्हणून हा पॉडकास्ट शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आज आपल्या मंचावरती या खास विशेष भागासाठी जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत श्री आशिष मोकाशी सर, जे लाईफ कोच आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोच आहेत आणि मागील 10 ते 11 वर्षापासून या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये ते काम करत आहेत. बऱ्याच जणांचं आयुष्य त्यांनी बदललेलं आहे आणि आज तुमचं, माझं, सर्वांचं आयुष्य देखील त्यांच्या वाणीतून बदलेल अशी अपेक्षा करतो आणि स्वागत करतो. नमस्कार सर. आशिष सर, कशा आहात? मी बरा आहे. बरं. धन्यवाद. सर्वात प्रथम या पॉडकास्टच्या माध्यमातून मी बोलणार आहे आणि तुमच्या ऑडियन्सबरोबर. तर मला आज फार आनंद मिळतोय तुमच्याशी संवाद साधायला, कारण की मी जेवढे तुमचे आत्तापर्यंत पॉडकास्ट बघितलेत, तुम्ही असे काही प्रश्न विचारलेत की समोरच्या व्यक्तीला फार विचार करावा लागतो. नक्कीच सर, ते प्रश्न माझे नसून प्रेक्षकांचे असतात आणि प्रेक्षकांच्या मनात प्रश्न उठण्याबरोबर माझ्या तोंडून निघाला तर ते लोकांना अपील होतं, साजेसं वाटतं आणि तोच प्रयत्न असतो सर. बरोबर. नक्कीच. तर काय होतं की आपलं जेव्हा डिस्कशन झालं आणि तुम्ही सांगितलं मी लाईफ कोच आहे, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो आणि थोडक्यात म्हणजे मला असं वाटलं की आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती एक पॉडकास्ट करायचा आहे आणि माझे या अगोदरही बरेच या विषयावरती पॉडकास्ट झालेले आहेत. परंतु तुम्ही जेव्हा सांगितलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन का वर्क करत नाही आणि आयडेंटिटी शिफ्ट हे 2 शब्द बोलल्याच्या नंतर मला वाटलं की हा पॉडकास्ट फार इंटरेस्टिंग होणार आहे. बऱ्याचदा लोकांना काय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं की आपण विचार करतो आणि आपल्याला ते मिळतं, असं होऊन जातं. म्हणून ते कोणाच्याच आयुष्यात लागू होत नाही. त्याची जी अनसक्सेसफुल होण्याची कारणं आहेत त्याच कारणावरती, त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या कारणावरती आज आपण बोलणार आहोत. त्याआधी मला असं वाटतं की तुम्ही थोडक्यात जर स्वतःबद्दल काही 2 शब्द सांगितलेत, जशी आपली ओळख झाली तशीच तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांसोबत झाली तर आपल्याला मुक्त संवाद साधता येईल. नक्की. तर
एक इंट्रोडक्शन द्यायचं तर माझं एक 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अरे वा. कॉर्पोरेटमध्ये. मी गेले 10 वर्ष लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि NLPची प्रॅक्टिस करत आहे. माझ्याकडे जे आत्तापर्यंत स्टुडंट्स आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत आणि ते भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत. हम्म. काही नॉर्थला आहेत आणि काही साऊथला पण आहेत, काही ईस्टला पण आहेत. असे वेगळ्या वेगळ्या भागात आहेत, काही वेस्टला पण आहेत. आणि मी जेव्हा कोचिंग इंग्लिशमध्ये करत होतो, इंग्रजीत करत होतो, त्यावेळेस मला महाराष्ट्रातले बरेच असे विद्यार्थी माझ्याजवळ आले. माझ्या कम्युनिटीमधले मेंबर स्वतःहून सांगायला लागले की जर तुम्ही मराठीमध्ये आम्हाला शिकवलं तर फार बरं होईल. कारण की जेव्हा आपण मातृभाषेत काही गोष्ट शिकायला जातो त्यावेळेस आपल्याला फार मोठी क्लॅरिटी येते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात मोठी गोष्ट तीच आहे की आपल्याला क्लॅरिटी पाहिजे. आपण ज्या विषयाबद्दल शिकतोय त्या विषयाबद्दल क्लॅरिटी पाहिजे. आणि सर्वात मोठी क्लॅरिटी असते ती म्हणजे स्वतःबद्दल. जोपर्यंत मी कोण आहे आणि मी कशासाठी आलोय ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नाही शकत. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन करा, काही करा, तुम्हाला तसं हवे तसं यश नाही मिळणार जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कोरची आयडेंटिटी क्लिअर नाहीये, ओळख क्लिअर नाहीये. स्वतःची ओळख स्वतःला पहिले पटली पाहिजे. खूप छान, खूप छान सर. तुम्ही सांगितलं की आयुष्यात आल्याच्या नंतर पहिले आपल्याला स्वतःची ओळख कळली पाहिजे आणि तिथून खरी आपली जर्नी सुरू होते. लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करत नाही? लॉ ऑफ अट्रॅक्शन काम ह्याकरता नाही करत कारण की सगळीकडे माणसं जरा जास्तीच डेस्परेट झाली आहेत, व्याकुळ झाली आहेत की त्यांना लगेच जे काय पाहिजे ते आजच्याच पाहिजे असतो. आणि आता सवय पण तशीच लागली आहे. 10 मिनिटात तुम्हाला भाजीपाला मिळतो, 1 तासाभरात तुम्हाला जे काय ऑर्डर केलेलं ते मिळतो. म्हणून तुम्हाला वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन पण तसंच काम करेल. पण तसं नाही आहे. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दलची आयडेंटिटी क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्ही कोण आहात, तुमच्या कोरची तुम्हाला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला ती क्लॅरिटी नाही आहे तोपर्यंत तुम्ही कितीही लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती तुम्ही एफर्मेशन्स घ्या, तुम्ही वॉटर टेक्निक करताय आणि तुम्ही व्हिज्युअलायझेशनही करताय, तुम्ही सगळेच टेक्निक एकत्र करताय, तुम्ही होपोनोपोनो प्रेयरही करताय, पण तरी सुद्धा तुम्हाला काही रिझल्ट नाही मिळत आहे. त्याचा अर्थ काय की कुठे ना कुठेतरी तुमचं काय चुकतंय ते तुम्हालाच माहिती नाहीये. कारण की तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची क्लॅरिटी नाहीये. तुम्ही कोण आहात, तुमच्या कोरची क्लॅरिटी नाही आहे. जोपर्यंत तुम्ही कोण आहात त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एवढं यश मिळू शकणार नाही. म्हणून सर्वात अगोदर आपल्या स्वतःच्या आयडेंटिटीची क्लॅरिटी पाहिजे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शननी तुम्हाला जे काय मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी जी व्यक्ती बनायचं आहे त्या व्यक्तीची आयडेंटिटी असणं, क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही नुसतं बोलताय की मला मिलेनियर व्हायचंय, पण जोपर्यंत तुम्ही मिलेनियर होण्यासाठी ती पात्रता स्वतःमध्ये आणत नाही तोपर्यंत तुम्ही मिलेनियर होणारच नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयडेंटिटी म्हणजेच ओळख बदलण्यावरती अगोदर फोकस करा. कारण की जोपर्यंत तुम्ही तुमची आयडेंटिटी चेंज नाही करत, जोपर्यंत तुम्ही तुमची ओळख बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला इफेक्ट नाही मिळणार. तुमचे इमोशन्स अजून अलाइंड नाही आहेत, तुमच्या एनर्जीज अजून अलाइंड नाही आहेत आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन करायला जाता आणि तुम्हाला रिझल्ट नाही मिळत. युनिव्हर्सकडनं तुम्ही मागताय पण तुम्हाला काहीच रिझल्ट नाही मिळत आहे. तर जेव्हा तुम्ही तुमची आयडेंटिटी बदलता त्यावेळेस तुमचे विचार बदलतात, तुमच्या सवयी बदलतात, तुमचे निर्णय बदलतात आणि तुमची कृतीही बदलते. म्हणजेच संबंध तुमच्या माइंडसेटचं इंटरनल सॉफ्टवेअर अपग्रेड होतं. खूप छान. म्हणजे आत्तापर्यंत जे तुम्ही मला सांगितलं त्याच्यातून जे मला कळलं की आपण मागतोय, पण जे मागतोय त्यासारखं बनायला जात नाही. आता जसं तुम्ही उदाहरण दिलं की मला लखपती व्हायचंय, हे मी डिमांड करतोय, परंतु मी लखपती असल्यासारखं वागत नाही, मी मिलेनियर असल्यासारखं वागत नाही आणि तिथेच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन फेल होतं. मग बाकी तुम्ही कितीही अफर्मेशन्स केले,
व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरल्या, होपोनोपोनो केलं, वॉटर टेक्निक केल्या तरी कामी येत नाही. हेच सांगायचं आहे सर तुम्हाला? हो 100% अर्थात. आणि मग ती आयडेंटिटी शिफ्ट करणं किंवा तसं त्या स्वप्नांसारखं बनणं याला आयडेंटिटी शिफ्ट म्हणतो आपण. हो, म्हणजेच जर तुम्हाला अजून एक्सप्लेन करायचं असेल तर मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. इलॉन मस्क रशियात गेले होते त्यांच्या टीम बरोबर आणि त्यांनी एक अट्टहास घेतलेला की त्यांना काही करून रॉकेट पाठवायचंय मार्सला. आणि त्याच्या अगोदर त्यांना रॉकेट सायन्स बद्दल काहीच माहिती नव्हती. ते जेव्हा रशियात गेलेले तर त्या लोकांना एकदम हसू आलं यांच्यावरती की ही पोरं काय करणार आहेत, रॉकेट उडवायला चाललेत. आणि त्या लोकांनी अशी एक प्राइस कोट केली की ती लोक कधीच घेऊ नव्हते शकणार. म्हणजे एवढी अशी प्राइस सांगितली की त्यांना माहिती होते की ह्यांना काय घेता येणारच नाही, विकतही घेता येणार आणि कधी रॉकेट बनवण्याची स्वप्न पण नाही बघणार, अशी एक किंमत सांगितलेली. तर मग इलॉन मस्क आणि त्याची टीम रशियातून परत गेले आणि मग इलॉन मस्क दुसरे कोण असते तर त्यांनी गिव्हअप केलं असतं. पण इलॉन मस्कनी सांगितलं की नाही, मला रॉकेट पाठवायचे आहेत आणि मी ते काही केल्या, रॉकेट सायन्सबद्दल जे काय ज्ञान आहे ते वाचून राहणारच आणि मी रॉकेट सायन्स आत्मसात करणार. त्यांनी त्याची आयडेंटिटी शिफ्ट केली. त्यांनी रॉकेट सायन्सबद्दल सगळी पुस्तकं वाचली, सगळी टेक्नॉलॉजी वाचली आणि त्यांनी एक फिगर आउट केलं की रॉकेट जर तुम्हाला उडवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी एक रिसोर्सेसमध्ये तुम्हाला उडवलेला ते फार चांगलं होईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला रॉकेट उडवताना जेवढा कमीत कमी खर्च होईल त्यांनी तुमचा फायदा होईल. म्हणून त्यांनी रिसर्च केला आणि त्यांनी एक असे काय एक इनोव्हेशन्स आणले की त्यांनी रॉकेटची संबंध किंमत फार कमी झाली आणि त्यांनी रॉकेटची किंमत कमी केली, जी टेक्नॉलॉजी होती ती पण कमी केली. ज्या टेक्नॉलॉजीनी तुम्ही रॉकेट पुढे सोडता त्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी एवढे इनोव्हेशन आणले की रॉकेटची किंमत एकदम कमी झाली. आणि मग त्यांनी हे रिसर्च केला की त्यांना रॉकेट, त्यांची विजन आहे की त्यांना मार्सवरती सिव्हिलायझेशनला स्थापित करायचं आहे. मग त्यांनी खूप रिसर्च केल्यावर त्यांना कळलं की तुम्हाला रॉकेट जर पाठवायचं आहे तर ते रॉकेट रियुजेबल असलं पाहिजे. म्हणजे परत 2दा 3दा 4थ्यांदा वापरता यायला पाहिजे आणि असं रॉकेट आपल्याला पाहिजे जे जाईल वरती आणि परत येईल. मग त्यांनी ती टेक्नॉलॉजी एक रिसर्च करून एक टेक्नॉलॉजी ती घडवली आणि नंतर 3 रॉकेट्स त्यांनी उडवले. तिघेही रॉकेट्स फेल झाले, एक पण रॉकेट चाललं नाही. आणि त्यावेळेस 4थं रॉकेट होतं ते फार मोठी रिस्क होती, कारण की त्यांच्या सगळ्या कंपन्या वाईप आऊट झाल्या असता एवढे पैसे त्यांनी लावलेले. पण तरीसुद्धा त्यांनी आयडेंटिटी चेंज केल्यामुळे त्यांनी सांगितले की नाही, हे रॉकेट उडणारच आणि हे परतही येणार. आणि त्यांनी तसं करून दाखवलं. ते रॉकेट गेलं आणि परत येताना त्याच जागेवरती आलं. अच्छा. तर त्याच्यामुळे जगभरात एक मोठी एक क्रांती घडून आली आणि ती म्हणजे रॉकेट सायन्सच्या टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा असं कोणी रॉकेट बनवलं जे वर जाऊन परत त्याच ठिकाणी लँड होतोय. बरोबर. तर हे त्या आयडेंटिटी शिफ्टमुळे घडलं असं तुमचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जे टॉपिक येतात वेगवेगळे, होपोनोपोनो, वॉटर टेक्निक, व्हिज्युअलायझेशन, वेगवेगळे अफर्मेशन, 369 वगैरे, तसं हे आयडेंटिटी शिफ्ट एक वेगळा चॅप्टर म्हणू शकतो किंवा एक वेगळी टेक्निक म्हणू शकतो. ही कुठून आली आहे किंवा याचे फाउंडर तर नाही म्हणता येणार, पण कुणी याच्यावरती जास्त रिसर्च म्हणा किंवा प्रकाश झोतात या टेक्निकला आणण्यासाठी कोणाचं योगदान आहे सर्वात जास्त? तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तर बरेच असे गुरु आहेत आणि ज्यांनी बऱ्याच असे दिग्गजांनी लिहिलं आहे. पण एक दुर्मिळ सायंटिस्ट आहेत आणि ते रशियातले सायंटिस्ट आहेत. त्यांचं नाव आहे वदीम झीलँड. ते एक क्वांटम फिजिक्सचे सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी पुस्तक त्यांचं लिहिलं रियालिटी ट्रान्सर्फिंग. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलं आहे की तुम्ही तुमचं जग बदलू शकता, तुम्ही तुमची रियालिटी बदलू शकता, तुम्ही तुमचं वास्तव आहे ते बदलू शकता जर तुम्ही तुमची आयडेंटिटी शिफ्ट केली तर. बरोबर. म्हणजेच तुम्ही जर तुमची ओळख बदलली तर तुम्ही ती रियालिटी बदलू शकता तुमची. आणि त्याच्यावरती त्यांनी रिसर्च केला. त्यांनी क्वांटम सायन्सचं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्सचं उदाहरण दिलंय. त्याच्यामध्ये काय आहे की असे चमत्कार घडतात जे आपण म्हणजे आपल्याला बघून पण
आपल्याला वाटेल बापरे हे काय चमत्कार आहे. हम्म, हम्म. त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण कुठल्या पार्टिकलला ऑब्झर्व नाही करत तोपर्यंत पार्टिकलचं वागणं असतो, बिहेवियर असतो ते वेगळं असतो. बर. जेव्हा तुम्ही बघायला लागता तेव्हा त्याचं वागणं बदलतं. म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ते प्रिन्सिपल आहे, वेअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. म्हणजेच तुम्ही ज्या गोष्टीला फोकस करता त्या गोष्टीवर एनर्जी यायला लागते. बरोबर. म्हणजे जर तुम्ही फोकसने एक गोष्टीचा अट्टहास घेतला आणि तुम्हाला ती गोष्ट पाहिजे असेल, तुम्हाला ते अज्युम करायचं आहे की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आहे, तर ती गोष्ट यायला लागते आणि तुमच्यात ती एनर्जी येते. त्या गोष्टीला आणण्यासाठी जी पात्रता लागते ते तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्यामध्ये आणतो. बरोबर. आणि त्यालाच आपण आयडेंटिटी शिफ्ट म्हणू शकतो. म्हणतो. मग अशी आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना तुम्ही कॉस्मेटिक सर्जन ते त्यांचं उदाहरण सांगितलं होतं, ते सांगू शकतो आपण? हो, एक सायको सायबरनेटिक्स म्हणून पुस्तक आहे 1960च्या दशकात, आणि ते एक सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये फार गाजलं ते पुस्तक. कारण की जेवढे पण मोठे कोचेस आहेत, अँथनी रॉबिन्स, ते ह्या पुस्तकाने फार प्रभावित झाले. बरं. आणि ह्या पुस्तकाने झिग झिगलर पण प्रभावित झाले. झिग झिगलर एक सेल्सचे मोठे कोच आहेत, ते पण प्रभावित झाले. आणि ह्या पुस्तकामध्ये काय दिलंय की एक डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरकडे बरेच असे पेशंट्स येत होते ज्यांना कॉस्मेटिक सर्जरी करायची होती, ज्यांना स्वतःमध्ये काय चेहऱ्यात काय छोटे मोठे रंग होते म्हणून त्यांचा आत्मविश्वास तेवढा नव्हता, म्हणून त्यांनी कॉस्मेटिक सर्जरी घेतली. आणि त्यांना एक आढळलं की जशीच कॉस्मेटिक सर्जरी केली त्यावेळेस त्या पेशंटचं संपूर्ण जीवन बदललं. म्हणजे जे अगोदरचं जीवन होतं आणि नंतरचं जीवन होतं ते फार बदललं, कारण की त्या सर्जरीनंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास फार वाढला. अच्छा. आणि त्यांना हेही आढळलं की आत्मविश्वास का वाढला, कारण की त्यांची सेल्फ इमेज, स्वतःबद्दलची जी ओळख होती ती बदलली. म्हणून त्यांना हे कळलं की तुम्ही जर कॉस्मेटिक सर्जरीनी एवढा मोठा बदल घडवून आणू शकता की जी लोक आतापर्यंत लाजाळू होते, ज्यांचा आत्मविश्वास बिलकुल नव्हता, ती लोक यशस्वी व्हायला लागले, त्यांचे रिलेशनशिप सुधारले, त्यांचे करिअर, त्यांचे जेवढे पण एक आपले बिझनेस वगैरे मधले लोक होते, ब्लॉक्स होते, ते सगळे निघून गेले. आणि त्यांच्या हेल्थमध्येही सुधारणा आली. आणि म्हणजे ही एकदम असं त्यांना जाम एक मोठा एक त्यांना साक्षात्कार झाला की हे काय होतंय. आणि म्हणून त्यांनी एक असं एक्सपेरिमेंट केली की सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला एक हेल्प करतोय, तुम्ही फ्री ऑफ चार्ज मी तुम्हाला एक हेल्प करतोय, तर तुम्ही या माझ्या क्लिनिकमध्ये आणि मी तुम्हाला एक चांगलं तुम्हाला एक हेल्प करीन ज्याच्यानी तुमच्या व्यक्तिमत्वात सुधार होईल. तर बरेच लोक आले आणि त्यांनी डॉक्टरांनी काय केलं की सगळ्यांना सांगितलं की तुम्ही फार सुंदर आहात, मनाने सुंदर आहात, आणि हे छोटे मोठे व्यंग्य आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करा, ह्याच्यानी काय होणार नाहीये. तुमचं व्यक्तिमत्व एवढं सुंदर आहे की तुम्हाला कोणी लोक असे हवेहवेसे वाटतील, लोकांना तुम्ही हवेहवेसे वाटाल, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे त्या लोकांमध्ये जे पण आलेले भेटायला डॉक्टरांना, ते सगळे त्यांचा माइंडसेट चेंज झाला, त्यांची आयडेंटिटी शिफ्ट झाली तिकडे. आणि ते तसंच झालं, त्यांच्या आयुष्यामध्ये पण इफेक्ट यायला लागला. आणि हेच अजिबात काही सर्जरी केली नव्हती, फक्त त्या डॉक्टरांनी एक थीटा स्टेटमध्ये एक मेडिटेशन त्यांना करवलं आणि त्यांना एक हिप्नोटाईज म्हणू शकता, आणि त्यांना एक त्यांच्या ओळखीबद्दल एक जागरूकता निर्माण केली की आयडेंटिटी शिफ्ट केली. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मनाने सुंदर आहात, आतून सुंदर आहात, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमचा आत्मविश्वास आहे. तर त्यांचे रिलेशनशिप्स ही बदलले, त्यांच्याकडे पैसा यायला लागला, त्यांच्या करिअरमध्ये सुधार होऊ लागला, त्यांची हेल्थ सुधारली. बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत ज्या कधी न घडणाऱ्या होत्या त्यांच्या आयुष्यात, त्या घडायला लागल्या. खूप छान. म्हणजे हेच आयडेंटिटी शिफ्ट झाली त्यांची आणि त्यांचं आयुष्य बदललं. सुरुवातीला त्यांनी कॉस्मेटिक सर्जरीने त्यांची फिजिकल आयडेंटिटी बदलली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे जर समजा आपण त्यांची आयडेंटिटी शिफ्ट केली, मेंटली असेल, फिजिकली, किंवा त्यांना हिप्नोटाईज करून, तर त्यांच्या आयुष्यात हे बदल झाले.
हे मला फार इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे आजपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आपण हेच ऐकले ना, की तुम्ही अफर्मेशन करा, मागा, ते तुम्हाला मिळेल. परंतु इथे मागा हे सांगत नाहीये, तर तुम्ही त्या लायक बना. हो, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्याच्यासारखं तुम्ही बना. तुमची आयडेंटिटी शिफ्ट करा. हो. म्हणजे हे किती सुंदर आहे, की आता फॉर एक्झाम्पल मी माझे 30 वर्ष वगैरे एका स्टेटमध्ये जगलेलो आहे आणि मी जगतोय तसाच, जसं मी 30 वर्ष जगलोय आणि मागतोय काहीतरी वेगळं. मी कालपर्यंत जसं जगलो तसाच जर जगत असेल आणि मी वेगळं काहीतरी मागत असेल, तर वेगळं काही मिळूच शकत नाही. उत्तर हेच आहे, की मला जे मागतोय त्याच्यासारखं त्या लायक बनलं पाहिजे. आपली आयडेंटिटी शिफ्ट केली पाहिजे. हे मला समजलं. हे बरोबर आहे आत्तापर्यंत, हो, म्हणजे बरोबर आपल्या आहे. अर्थात. प्रेक्षकांसाठी जस्ट मी समरी दिली हो, आहे हो. त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं, की आयडेंटिटी शिफ्ट केल्याने प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील? की समजा फार आता आपण एक प्रॉब्लेम्स घेऊयात, की मोठामोठी इकॉनॉमिक प्रॉब्लेम, आर्थिक प्रॉब्लेम त्याचे किंवा त्यांचे रिलेशनशिप्स असतील किंवा हेल्थ असतील. हे 3 प्रॉब्लेम मेजर्स असतात प्रत्येकाला. तर एक बरोबर. आयडेंटिटी शिफ्ट केल्यामुळे माझ्याकडे पैसा कसा येईल? माझी रिलेशनशिप हॅप्पी कशी होईल? किंवा माझी जी हेल्थ आहे ती कशी सुधारेल? बरोबर. हं, तर सर्वात प्रथम मी रिलेशनशिपचं उदाहरण देऊ हं, इच्छितो. माझ्याकडे एक व्यक्ती आलेली आणि तिला तिच्या रिलेशनशिप्समध्ये इश्यूज होते आणि हं, तिला घरच्या रिलेशनशिप्समध्ये इश्यूज होते आणि शी वॉज अन एंटरप्रेन्योर. तिचा हं. स्वतःचाही बिझनेस होता. तर मी तिला सांगितलं, की रिलेशनशिपवरती काम करण्यापेक्षा तू स्वतःबरोबरच्या रिलेशनशिपवरती काम कर. वाह! स्वतःवरती किती वेळास तू हं. प्रेम केलं आहेस? स्वतःला आपण किती वेळा एक दिवसातून एक हग हॅक करून असं केलेलं आय आहे. लव्ह यू आय लव्ह यू बोलतो. बोललोय. हं, जेव्हा तुम्ही स्वतःबरोबरची ती रिलेशनशिप सुधारता, हं, तेव्हा आपोआप आपण ती व्यक्ती बनतो, ज्यांनी आपल्या रिलेशनशिपमध्ये तो गोडवा येतो. हं, तर जेव्हा आपण स्वतःवरती आपण स्वतःला नेहमी सारखे जज करत असतो, हं, की मी ह्या चुका केल्या आहेत, हं, मी वाईट आहे, मी ह्या गोष्टीच्या लायक नाही आहे. पण जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो, तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी वाढते, इन्क्रीज होते. हं, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तेच आहे, की जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी वाढते, आपली व्हायब्रेशन्स इम्प्रूव्ह होतात, तेव्हा आपल्या आसपासचे लोकही बदलतात. हं, 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 त्यांच्याबरोबरचं रिलेशनशिप बदलतो हं, आणि आपल्या आयुष्यामध्ये पण नवीन लोक मॅनिफेस्ट होतात. आपल्याकडे नवीन लोक आकर्षित होतात. हं, तर ह्याच्याने तुम्ही रिलेशनशिप पण सुधारू शकता. हं, पैसाची गोष्ट झाली, तर तिथे तुम्ही स्वतःबरोबर तुमची रिलेशनशिप अगोदर विचारा, की मी लहानपणी असा माझ्याकडे पैशाचा काही कटू अनुभव आलेला आहे का? हं, ज्याच्यामध्ये मी लहानपणी पैसे कशावरती तरी घालवलेत किंवा काही कारणास्तव मी ते पैसे हरवलेत. मला आई-वडिलांकडनं ओरडा पडलाय किंवा हं, कोणाकडनं पडलाय, की तू पैसे नीट सांभाळूच शकत नाही किंवा माझ्याजवळ जेव्हा जास्ती पैसे होते ते सगळे खर्च झाले हं, 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 आणि त्याच्यानंतर माझी आयडेंटिटी अशी झाली, की मी पैसे हाताळू शकत नाही. म्हणजे ब्लॉक, थोडं मनी ब्लॉकेज म्हणू तो शकतो मनी ज्याला. ब्लॉकेज झालाय. कारण की तुम्ही ती स्वतःबद्दल आयडेंटिटी क्रिएट केली, ओळख हं, बनवली आहे हं, आणि तुम्ही ती गोष्ट विसरलाय. हं, पण तुमचं जे अंतर्मन आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला ते लक्षात आहे अजूनही हं. आणि तीच पॅटर्न तुमच्या आयुष्यामध्ये रिपीट होत चालली आहे. पैसा जेव्हा पण येतो तुमच्याकडून खर्च होऊन जातो, निघून जातो आणि तुम्हाला कळत नाही तो कुठे चाललाय. थोडक्यात ती तुमची आयडेंटिटी झाली आहे. ती तुमची आयडेंटिटी झाली आहे. हं, म्हणून त्या पॅटर्न्सला तुम्हाला अगोदर हील करणं गरजेचं आहे. हं, त्याला तुम्हाला एक असं सांगणं गरजेचं, तुमच्या इनर चाइल्डला हील करणं गरजेचं आहे, की त्यावेळेस झालेली चूक पण हे काय माझं व्यक्तिमत्व नाहीये. मी हं, हीच व्यक्ती नाहीये. मी हं, बरंच काही आहे आणि पैसा आला तर मी चांगल्यापणे हाताळतो. असं काही नाहीये आणि मी चांगल्या गोष्टींसाठी पैसा वापरतो. ते जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर बिंबवता, तेव्हा तुमची आयडेंटिटी पैशाच्या बाबतीत शिफ्ट होते आणि हं. तुमच्याकडे पैसा यायला लागतो. तुम्ही अफर्मेशन स्वतःला देऊ शकता. बरोबर. मी जास्ती पैसे हाताळतोय, माझ्याकडे पैसा येतोय, हं, पैसा माझ्या थ्रू फ्लो होतोय. हं, मी अबंडन्स मॅनिफेस्ट करतोय. हं, माझ्याजवळ विपुलता येते हं, आणि रोज माझ्याजवळ पैसे येत आहेत आणि पैसे माझ्याकडनं चांगल्या गोष्टींसाठी वापरले जात आहेत. तर असे अफर्मेशन देऊ शकता. तुम्ही हं. पैशाबरोबर पण रिलेशनशिप तुमचं इम्प्रूव्ह करू शकता. इम्प्रूव्ह करू शकता. ओके. आणि आपण बोलणार होतो हेल्थबद्दल. रिलेशनशिप झालं, पैसे झालं, हेल्थबद्दल. बरोबर. हं, तर हेल्थमध्ये काय होतं, की बऱ्याच लोकांना ते वजन कमी करण्यासाठी
हम्म. एक म्हणजे वजन कमी करण्यासाठी इतके मागे लागतात की ते वजन कमीही करतात, हम्म. पण त्यांची आयडेंटिटी तशी बदलली नसते. हम्म. त्यांना एक तसं वाटतं की माझं वजन तर कमी झालंय, पण ते स्वतःला मनामध्ये जाडेच समजत असतात. हम्म. बरोबर. तर तुम्ही वजन कमी करण्या अगोदर तुमची आयडेंटिटी पण शिफ्ट करा हम्म. की मी एक फिट, एक हेल्दी व्यक्ती आहे, मी ॲथलेटिक आहे. जी पण तुम्हाला आयडेंटिटी घ्यायची आहे तसं तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करा, हम्म. स्वतःच्या मनात तसं बिंबवा हम्म. आणि स्वतःला हेही सांगा की मी रोज एक्सरसाइज करतो किंवा मी रोज एक्सरसाइज करते. हम्म. मी हेल्दी फूड खाणं प्रिफर करते, मी हेल्दी फूड खाणं प्रिफर करतो, मी डाएट तसा घेतो. ज्यावेळेस हे पण ॲफर्मेशन्स देता की एक ॲथलेटिक हेल्दी व्यक्ती काय खाणार, हम्म. कसं वागणार, किती व्यायाम करणार, हे सगळं तुम्ही स्वतःच्या मनामध्ये जेव्हा बिंबवता हम्म. त्यावेळेस तुमची आयडेंटिटी शिफ्ट व्हायला लागते, तुमची ओळख बदलते हम्म. आणि मग तुम्ही तसेच वागायला लागता. कोणी किती समोर तुमच्याजवळ गुलाबजामुनही ठेवला तरी तुम्ही त्या गुलाबजामुनला नाही म्हणणार, कारण की तुमची आयडेंटिटी आता Shift बदलली झाली. आहे, जुनी आयडेंटिटी गेलेली आहे. Okay. तुमच्यासमोर गोड पदार्थ ठेवले तर तुम्ही बोलणार की नाही, मी आता शुगर नाही घेते, कारण की मी आता एक हेल्दी व्यक्ती आहे. हम्म. खूप छान. म्हणजे थोडक्यात मला जे समजलं ते जग बदलायला जाऊ नका, स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करा. हो कारण जग बदलणं फार मुश्किल आहे, स्वतःमध्ये बदल करणं तेवढं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात त्यापेक्षा म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. एका राज्यात एक राजकुमार होता आणि तो गेला, बाहेर गेलेला आणि त्याचे पाय जळले म्हणून तो आला घरी. तो रडत आला आणि महाराजांना सांगितलं की माझे पाय जळले, मी आता बाहेर नाही जाणार वगैरे, मला खूप त्रास होता. तर राजाला फार वाईट वाटलं. मग महाराजांनी सांगितलं की सेनापतींना सांगितलं की सबंध राज्याभर कार्पेट ठेवा. अरे बापरे. सबंध राज्याला कार्पेट लावा, म्हणजे माझ्या चिरंजीवाचे पाय कधीच भाजणार पाय नाही. भाजणार नाही. अच्छा. तर मग त्या सेनापतींनी सांगितलं, त्यांनी विचार केला की आपण चांगलं दुसरं सोल्युशन देऊया, वेगळं सोल्युशन देऊया. त्यांनी सांगितलं की महाराज, आपण सगळीकडे कार्पेट घालण्यापेक्षा आपल्या राजकुमारला नवीन शूज घेऊन देऊया. वा, खूप छान. म्हणजे सगळ्या राज्यात कार्पेट पसरवण्यापेक्षा राजकुमाराच्या पायात जोडे घातले तर पाय भाजणार नाहीत. पाय भाजणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यांनी स्वतःला बदललं. जग बदलायला जाऊ नका, स्वतःमध्ये बदल करा आणि जग सगळं बदलेल. जग बदलेल. खूप छान, खूपच सुंदर उदाहरण. मला काय होतं वाटतं, पण प्रेक्षक हे बघत असताना आपण जसं बोललो ना की सो असं करूयात की मला लखपती व्हायचं आहे, हे झालं अफर्मेशन, बरोबर. मग बाय एनी मीन्स, म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन असेल, अफर्मेशन, आपण कुठल्याही टेक्निकने मला लखपती व्हायचं आहे. पण तुम्ही सांगताय तसं विचार न करता मी लखपती आहे, बरोबर, या पद्धतीने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. होतं काय, ब्लॉकेजेस खूप असतात, ते इतकं सोपं नाही आहे. जेव्हा आपण आपली आयडेंटिटी शिफ्ट करतो, मी आज आता असं ठरवलं की हा पॉडकास्ट पाहिला एखाद्या प्रेक्षकाने, त्यांचं ठरवलं की नाही, मी त्या पद्धतीने अफर्मेशन करणार आहे, मी मिलेनियर आहे, मी मिलेनियर आहे, मी मिलेनियर आहे, आणि मी तसं वागायला सुरुवात करणार. पण ते तेवढं सोपं नाही आहे, कारण मी झोपणार त्याच घरात आहे, त्याच बेडवर आहे, उठलो की मला तोच धूळ खात पडलेला पंखा दिसणार आहे, माझे आई वडील भाऊ बहीण तेच आहेत, माझे फ्रेंड्स तेच आहेत, आजूबाजूचं सगळं एन्व्हायरमेंट तेच आहे. तर अशा त्याच एन्व्हायरमेंटमध्ये त्याच एन्व्हायरमेंटमध्ये मी राहतोय आणि अचानक मी उठून उद्यापासून माझं आयडेंटिटी शिफ्ट करणं हे फार अवघड जातं आहे. ते तेवढंसं सोपं नाही. हे सोपं कसं करायचं? बरोबर. अगदी प्रॅक्टिकली मी विचारतोय. हो, हा प्रॅक्टिकल प्रश्न झाला. कारण की आपलं वातावरणच सर्वात मोठं एक असं असतो जे इन्फ्लुएन्स करतो आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं आयुष्य. तर त्यामुळे आपण जेव्हा आयडेंटिटी शिफ्ट करायला जातो, आपली ओळख बदलायला जातो, तर आपण काय करतो, आपण लगेचच म्हणतो की मला मिलेनियर व्हायचंय, आणि मग तसं म्हणायला लागतो आणि तरी सुद्धा काही होत नाही, म्हणून आपण फ्रस्ट्रेट होतो आणि नंतर मग गिव्हअप करतो. त्याच्या जागी जर असं केलं तर तुमचा जो इन्कम आहे तो थोड्याने तुम्ही वाढवा सुरुवातीला. त्याच्यासाठी तुम्ही एक ॲफर्मेशन द्या. समजा तुम्ही 50,000 60,000 कमवता, तर तुम्हीच म्हणू शकता की हो, मी लाखाभरात आता इन्कम करतोय. आणि नंतर तुम्ही त्या इन्कमला योग्य ते
सवयी ज्या लागतील हम्म. त्या स्वतःमध्ये आत्मसात करा. हम्म. त्या अगोदर लिहून काढा की त्या इन्कमसाठी हम्म. मला माझ्यामध्ये काय बदल घडवून आणावे लागतील, कुठल्या सवयी लागतील, काय गोष्टी मला नवीन शिकाव्या लागतील आणि ती व्यक्ती बनण्यासाठी मला काय करावं लागेल आणि जुन्या कुठल्या सवयी आहेत त्या सोडाव्या लागतील. हम्म. कारण की जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी काही सोडत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये चेंज नाही येत. हम्म. ग्रोथ जी असते कुठे ना कुठेतरी एक तुम्हाला एक दुःख देणारी पण असते कधी कधी. बरोबर. हम्म. कारण की ज्यावेळेस तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये असता तोपर्यंत तुम्हाला सगळं चांगलं वाटतं, पण जेव्हा तुम्हाला चांगलं बनायचंय, एक नेक्स्ट लेवलला जायचंय, हम्म. त्यावेळेस तुम्हाला काही जुन्या गोष्टी ज्या तुम्हाला ब्लॉक करतात त्या सोडून द्याव्या लागतात. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये ते चेंजेस करायला लागता हम्म. त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे बदल येतात. हम्म. एकदम तुम्ही सगळंच बदलायला जाऊ नका, हम्म. पण छोटे छोटे चेंजेस करा. ती व्यक्ती जी तुम्हाला बनायचं आहे, हम्म. जी 1 लाख 2 लाख 3 लाख डिझर्व करते, हम्म. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये काय सवयी पाहिजेत, तुमचं वागणं बोलणं कसं असलं पाहिजे, तुमचे निर्णय कसे असले पाहिजेत, तुमचं त्याच्यासाठी फ्रेंड सर्कल कसं असलं पाहिजे हम्म. आणि तुमचं जे काय आहे तुमचं रोजचं तुमचा दिनक्रम कसा असायला पाहिजे, तुमचे इमोशन्स भावना काय असायला पाहिजेत. हम्म. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा ऑडिट केला पाहिजे. तुम्ही म्हणताय की मी मिलेनियर आहे, पण दिवसभर तुम्ही कंप्लेंट करताय, तक्रारी करताय की हे माझ्याकडे हेच नाही आहे, हे ते तसंच आहे, हे अशीच माणसं आहेत, ती तशीच माणसं आहेत. पण तुम्ही ते करण्या अगोदर छोट्या गोष्टींना स्वतःला ॲप्रिशिएट करा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा, थँक्यू युनिवर्स म्हणा, आजूबाजूच्या लोकांना पण ॲप्रिशिएट करा. त्याच्याने तुमच्या सराउंडिंगमध्ये बदल होत राहतील, तुमचे जी नाती आहेत ती पण चांगली होत जातील. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये बदल करता तुमचं आतलं पण जीवन एक बदलत जातो. तर म्हणूनच तुमचं जे वातावरण आहे ते तुम्ही लगेच बदलायला जाऊ नका. आपणच नुकतंच जे उदाहरण घेतलं की अगोदर तुम्ही स्वतःमध्ये बदल आणा. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये थोडे थोडे बदल आणता तुमचं वातावरण पण बदलत जातो, ते फार सुंदर तुम्हाला दिसायला लागतं. आणि तुम्हाला तुमच्या वातावरणामध्ये ज्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या आत्तापर्यंत दिसत नव्हत्या त्या दिसायला लागतात, त्या यायला लागतात. कारण की तुमची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. तुम्ही रोज थँक्यू म्हणता, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करता, त्याच्याने तुम्ही एक कृतज्ञता आणता. तुम्हाला कळतो की हे जग किती सुंदर आहे आणि तुम्ही काय काय करू शकता. तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही ती व्यक्ती आपोआप बनू लागता. आणि त्याच्याने तुमच्याकडे असे लोक आकर्षित होतात जी लोक तुमच्याकडे साठी नवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन येतात आणि तुमच्या बरोबर काम करण्यास उत्सुक असतात. बरोबर. म्हणजे अचानक एकदमच मोठा बदल करण्यापेक्षा छोटे छोटे बदल करा. हो. कारण तुम्ही आज जे आहात, जे तुमचं वय 25-30 तर 30 वर्षाचं फळ आहे आणि तुम्ही ते 30 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड एक दिवसात तर मोडू शकत नाही किंवा ते एक दिवसात ती आयडेंटिटी शिफ्ट होऊच शकत नाही. तर पहिले स्वतःमध्ये बदल ओळखणं, पहिले तर स्वतःला काय पाहिजे ते ओळखणं आणि स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करणं, हेच मला वाटतं त्याचं उत्तर आहे. खूप छान. याच्यासाठी काही टिप्स किंवा ट्रिक्स आहेत ज्या आयडेंटिटी शिफ्टसाठी किंवा एक माझी जुनी जी चुकीची ओळख आहे ती मिटवून एक नवा मी मला घडवायचा असेल तर त्याच्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत आपल्याकडे? हो आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक स्वतःबद्दलची एक क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. जुना मी आतापर्यंत काय करतोय, त्याच्या सवयी काय आहेत, त्याचं वागणं काय आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. सगळ्या गोष्टी लिहायला पाहिजेत आणि ते लिहिताना तुम्ही स्वतःला जज नाही करायचं. ऑडिट करा पण जज नका करू. तुम्हाला लिहायचंय आणि लिहिताना तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल की तुम्ही आतापर्यंत कसे वागताय, कसे बोलताय, तुमच्या आसपासची लोक माणसं कशी आहेत. असं म्हणतात ना, यू आर दी ॲव्हरेज ऑफ 5 पीपल यू असोशिएट युअर सेल्फ विथ. म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल तुमचं भविष्य ठरवतं. पण मी म्हणेन की तुमचं फ्रेंड सर्कल तुम्ही बदलू नका, तुम्ही स्वतःला बदला. तुमच्याकडे असे लोक येतील ज्यांचं व्हायब्रेशन
फार यशस्वी जास्ती व्हायचे. असेल आणि ते तुम्हाला नेक्स्ट लेवलला पोहोचवतील, कारण की ते तुमच्यासाठी तशा अपॉर्च्युनिटीज देतील. तर म्हणूनच जर तुम्हाला एक कुठली ट्रिक सांगायची आहे, तर मी एवढंच सांगेन की तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इमोशन्स तुम्हाला स्वतःचे बदलायला लागतील. हम्म. तुम्ही जर दिवसभर नेगेटिव्ह इमोशन्समध्ये असाल, तर तुम्हाला त्या व्यक्ती बनण्यासाठी जे पॉझिटिव्ह इमोशन्स लागतात, ते जर तुम्ही आणतच नसाल स्वतःमध्ये, तर तुम्ही ती व्यक्ती नाही बनू शकणार. बरोबर. तर तुम्हाला पहिली इमोशन्स तुमचे चेंज करायला लागतील, तुमच्या एनर्जीज चेंज करायला लागतील हम्म. आणि तुमचं ॲक्शन ओरिएंटेड बदलावं लागेल, ॲक्शन ओरिएंटेशन बदलावं लागेल. म्हणजे ती व्यक्ती जर तुम्ही म्हणता की मी मिलियनेअर झालो आहे, पण मिलियनेअरवाला कधी असा बघितला जो असाच बसलेला आहे आणि काही करत टाइमपास नाहीये, करतोय. टाइमपास करतोय, वायफळ गोष्टींवरती बोलतोय, हम्म. तो काही ना काहीतरी एक पॉझिटिव्ह चेंज आणतोय किंवा कुठेतरी तो व्हॅल्यू क्रिएट करतो, म्हणून तो मिलियन कमवतोय. बरोबर. तुम्ही तशी व्हॅल्यू काय क्रिएट करताय, आणि जर तुम्ही क्रिएट करत नसाल ती व्हॅल्यू, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील ज्यांनी तुम्ही ती व्हॅल्यू क्रिएट करू शकाल. तुम्ही स्वतःचं सॉफ्टवेअर अपग्रेड करत आहात की नाही आहात. खूप छान. तर ह्याच्यासाठी मला एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे मॅट्रिक्स हा चित्रपट आहे, तो फार पॉवरफुल पिक्चर आहे. हा. तर त्याच्यामधला जो हिरो आहे कियानो रिव्ह्स, निओ, जो मेन कॅरेक्टर आहे, Yes, Keanu Reeves. तो त्याच्यामध्ये काय असतो की त्यांना कळतो की आत्ताचं जे जग आहे ते सगळं प्रोग्राम आहे, सगळे रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माणसं आहेत, सगळी खोटी माणसं आहेत, आणि काहीच लोक जे असतात जे ऍक्च्युअल माणसं असतात, तर त्यांना आपली संस्कृती वाचवायची असते. म्हणजे माणसं सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी टेक ओव्हर केलेलं असतं, मॅट्रिक्सचं जाळं. जाळ्यामध्ये अडकलेले असतात. तर त्याच्यासाठी त्याला ती लोक सॉफ्टवेअर अपग्रेड्स वगैरे काय काय करत असतात, आणि सगळे सॉफ्टवेअर देतात, किक बॉक्सिंग, मार्शल आर्ट, सगळे जिजुत्सू सगळे देतात, आणि तरी सुद्धा फायटिंग मध्ये तो नेहमी हरत असतो, नेहमी तो मार खातो, जी लोक तेव्हा जेव्हा ट्राय करतात. आणि त्याच्या वागण्यामध्ये बदल केव्हा होतो, जेव्हा तो स्वतःची आयडेंटिटी बदलतो, जेव्हा तो बिलीफ स्वतःमध्ये आणतो की मी करू शकतो, आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये तो एवढा कॉन्फिडन्स येतो की समोरी कोणी एक बंदुकीने जरी मारला तरी तो इतका लवकर तो असा बाजूला होतो, आणि त्याचे रिफ्लेक्सेस एवढे शार्प होतात की तो एक नेक्स्ट लेवलला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये एक खूप डीप मिनिंग आहे, आणि तो म्हणजे की तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये बदल जेव्हा आणता, स्वतःचे बिलीफ सिस्टम चेंज करतात, स्वतःचे विश्वास, स्वतःचे तत्व जे बिलीफ सिस्टम्स म्हणतो ते जेव्हा चेंज करता, आणि त्यावेळेस तुमची आयडेंटिटी लवकर बदलते. आणि जेव्हा तुम्ही आयडेंटिटी बदलता, तुम्ही कशावरती पण मात करू शकता. बरोबर आहे. आयडेंटिटी शिफ्ट आपण ज्याबद्दल बोलतोय, म्हणजे व्यक्तिमत्व बदल किंवा नवीन व्यक्तिमत्वाला जन्म घालणं, हे काही फक्त असं मी बोललो आणि होईल असं मलाही ते पचत नाही किंवा प्रेक्षकांनाही ते होणार नाही. ते म्हणजे आता जसं तुम्ही सुरुवातीला एक उदाहरण दिलं की कॉस्मेटिक सर्जरी केल्याच्या नंतर त्यांचा कॉन्फिडन्स बदलायचा. त्याचा मिनिंग जो मला समजतो तो होतो की फिजिकल बदलला तो व्यक्ती. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे जो लेट्स से की त्याचा वर्ण थोडासा काळा आहे, मग त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स येत नाही आणि त्याने काहीतरी मेलॅनिन वगैरे ट्रीटमेंट घेतली, काहीही केलं आणि तो गोरा झाला, त्याला कॉन्फिडन्स आला आणि तो यशस्वी झाला. हे झालं फिजिकल आयडेंटिटी शिफ्ट. तसं आपले फिजिकल असेल, मेंटल असेल, आपली सोशियल जे आपण म्हणतो ती एक आयडेंटिटी आहे, स्पिरिच्युअल ती एक वेगळी आयडेंटिटी आहे, इकॉनॉमिकल ती एक आयडेंटिटी आहे. पण ते सगळ्या आयडेंटिटीज शिफ्ट झाल्या पाहिजे, त्या अलाईन झाल्या पाहिजे त्या गोष्टीला घेऊन, तरच हे सगळं घडू शकेल. तर तुम्ही प्रश्न फार चांगला विचारलाय, कारण की सगळ्यांना वाटतो की मी काय काय बदलू या गोष्टीसाठी, तेच आणि म्हणतो. सुरुवातीला मी एवढ्या सगळ्या गोष्टी नाही बदलू शकत. तर मी म्हणेन की तुम्ही एक गोष्ट तरी बदला. तुम्ही सुरुवात एका गोष्टीने करा. लेट्स से की फिजिकल तर बदलूच शकत नाही आपण, ते कॉस्मेटिकचं वेगळं राहिलं. हां, पण मी एक उदाहरण देतो तुम्हाला, आणि ते उदाहरण म्हणजे विराट कोहलीचं आहे. विराट कोहली एकदा RCB मध्ये खेळत होता, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर IPL मध्ये, आणि त्यावेळेस तो स्वतःला आरशामध्ये बघू शकला नाही. तो बोलला की मी इतका अनहेल्दी होतो, असा मी चेहरा माझा बघू नाही शकलो, आणि त्यावेळेस
त्याला एक रिअलायझेशन झालं. काही केल्या मला माझ्यामध्ये एवढा जास्ती फिटनेस मला आणायचा आहे, की मी स्वतःला जेव्हा आरशामध्ये बघेन, तर मला त्याचा अभिमान वाटेल त्या व्यक्तीचा. मग त्यांनी डिसाईड केलं, की मी माझी आयडेंटिटी शिफ्ट करणार आणि तेव्हापासून त्यांनी फिटनेसवरती इतका जास्ती जोर दिला, की रोज फिटनेसमध्ये ते वेट्स आणि परत योगा, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आणल्या त्यांनी आणि त्याच्यानंतर त्याची एनर्जी लेवल इतकी जास्ती वाढत गेली, की विराट कोहली जो अगोदरचा विराट कोहली होता आणि नंतरचा त्याच्यामध्ये फार बदल झाला, ड्रास्टिक चेंज झाला. म्हणजे त्यांनी स्वतःच्या एक फिजिकल हेल्थ आयडेंटिटीवरती काम केलं आणि जेव्हा त्यांनी त्या गोष्टीवरती त्यांनी प्रभुत्व आणलं, तेव्हा त्याच्या बाकीच्या गोष्टी पण सुधारल्या. बरोबर. तर मी तर म्हणेन, जर तुम्हाला तुमचं फिजिकल जर तुम्हाला चेंज नाही करता येत आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही मानसिक तरी बदल आणू शकता. तुम्ही तुमचे जे बिलीफ्स आहेत ते तरी बदलू शकता. तुम्ही बिलीफ्समध्ये जा आणि फाइंड आउट करा कुठले बिलीफ्स आहेत जे तुम्हाला ब्लॉक करतात, जे तुम्हाला पुढे आणू नाही देत आहेत आणि पुढे येऊ नाही देत आहेत आणि अशा बिलीफ्सवरती तुम्ही काम करा. ते बिलीफ्स तुम्ही त्याच्यामध्ये ॲफर्मेशन्समध्ये तुम्ही म्हणा, की माझे आता बिलीफ सिस्टम चेंज झाले आहेत. मी आता नवीन बिलीफ सिस्टम तो द्या जो अगोदरचा बिलीफ होता तो. त्याच्यावरती बिलीफ सिस्टमपासून चालू करा आणि नंतर मग तुम्ही तुमच्या हॅबिट्सवरती काम करा. तुम्ही म्हणता, की माझ्या ह्या सवयी चांगल्या नाही आहेत, पण ज्या सवयी चांगल्या नाही आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चांगली सवय कुठली तरी आणा आणि त्या सवयीमध्ये कन्सिस्टंट राहा. तुम्ही 21 दिवस तरी कन्सिस्टंट राहा आणि जेव्हा 21 डेजमध्ये तुम्ही कन्सिस्टंटली ती गोष्ट तुम्ही प्रॅक्टिस केली, तर ती नवीन हॅबिट तयार होते. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन हॅबिट आणता, तुम्हाला इतका स्वतःचा अभिमान वाटतो, तुम्हाला स्वतःचंच कौतुक वाटेल जेव्हा तुम्ही स्वतःवरती एवढी मेहनत करून तुम्ही एक स्वतःमध्ये तो चेंज आणताय, एक पॉझिटिव्ह चेंज आणताय आणि या छोट्या छोट्या गोष्टींनी एक मोठा इम्पॅक्ट होतो. ॲटॉमिक हॅबिट्समध्ये जेम्स क्लिअरनी हेच सांगितलंय, इट इज द स्मॉल हॅबिट्स दॅट लीड टू अ बिग चेंज. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या सवया चेंज करा आणि त्या छोट्या छोट्या हॅबिट्स नंतर तुम्हाला मोठा इम्पॅक्ट मिळेल आणि तो एकदम असा साक्षात्कार म्हणजे असा दुसऱ्या दिवशी तुम्हाला चेंज नाही दिसणार. बरोबर. त्याच्यासाठी टाइम लागेल. एक 21 डेजमध्ये तुम्हाला काहीतरी फरक दिसेल, 30 डेजमध्ये दिसेल, 45 डेज नंतर दिसेल, 90 दिवसानंतर दिसेल. पण जो चेंज झाल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल इतका जास्ती अभिमान वाटेल, की मी कुठे होतो आणि कुठे आलाय, मी काय जर्नी क्रॉस केली आहे, मी कुठून कुठपर्यंत आलोय. तर त्यावेळेस तुम्हाला वाटेल, की मी जर हे करू शकतो तर मी अजून बरंच काही करू शकतो. त्याच्याने तुमचाच आत्मविश्वास वाढेल. बरोबर. आत्ता जसं तुम्ही सांगितलंत, की हे मला जे आत्तापर्यंत समजलं हेच, की तुम्ही सगळं काही बदलायला जाऊ नका. सर्वात पहिला मुद्दा आहे तुम्ही ॲनालिसिस करा, की मी मागे का आहे आणि तेच फक्त बदलण्याची आपल्याला गरज आहे. बाकी जे ओके आहे, जे चांगलं आहे ते बदलण्याची गरज नाही. कोणाला त्याच्या दिसण्यामुळे कॉन्फिडन्स लो झाला असेल आणि तो त्यामुळे मागे असेल, तर त्यानं ते दिसणं चेंज केलं पाहिजे किंवा जे हातात आहे ते फिटनेस ज्याला आपण म्हणू शकतो. खूप छान पद्धतीने सांगितलं सर. 21 दिवसाचं जे हे सांगितलं तुम्ही, जर फॉर एक्झाम्पल आपण आपल्या प्रेक्षकांसाठी असं सांगितलं, लेट्स से की 21 दिवसामध्ये एक नवीन पर्सनॅलिटी तयार करण्यासाठी एक रोडमॅप किंवा एक आपण त्याला असं हे म्हणू शकतो, की टिप किंवा ट्रिक किंवा रोडमॅप म्हणू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो 21 दिवसात मला एक नवा मी तयार करायचा असेल तर? बरोबर. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टमवरती काम करावं लागेल. तुम्हाला एक क्लॅरिटी घ्यावी लागेल, की माझं कोर काय, मी कोण आहे आणि त्या कोरची तुम्हाला क्लॅरिटी घ्यावी लागेल आणि सगळ्यात आतापर्यंत तुम्ही काय काय करत आहात, काय आहात, तुमचा कॅरेक्टर काय आहे, तुमचं कॅरेक्टर ते कसं वागतोय, लोकांशी कसं बोलतोय, कोण लोकांशी हँगआउट करतोय, कुठल्या लोकांबरोबर तुमची फ्रेंड सर्कल आहे आणि ते सगळं तुम्ही जाणून घ्या. ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जो न्यू मी करायचा आहे, न्यू मी व्हर्जन आणायचं आहे, मॅनिफेस्ट करायचं न्यू मी, त्या व्हर्जनबद्दल तुम्ही डिटेलमध्ये लिहा, की ते नवीन व्हर्जन आहे तुमचं, त्याचं सराउंडिंग कसं आहे, त्याचं वातावरण कसं आहे, त्याचे फ्रेंड्स कोण आहेत, त्याचे बिहेवियर्स कसे आहेत, त्याचं वागणं कसं आहे, त्याच्या हॅबिट्स काय काय आहेत, त्याच्या सवयी काय काय आहेत, त्याचे बिलीफ सिस्टम्स काय आहेत, त्याचा इन्कम काय आहे, किती इन्कम कमवतोय,
बरोबर. त्याची हेल्थ कशी आहे, हं. तिची हेल्थ कशी आहे, ती व्यायाम किती वेळा करते आठवड्यातून, हं. आणि त्याची एनर्जी लेवल कशी आहे, हं. त्या व्यक्तीला भेटल्यावर लोकांना कसं वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब येते का, बरोबर. लोकांना असं वाटतं की ह्या व्यक्तीने मला फार एक चांगलं इम्पॅक्ट दिलाय, खूप व्हॅल्यू दिली आहे, असं वाटतं का, त्या व्यक्तीला भेटून असं वाटतं की अरे ह्या व्यक्तीशी मला नक्कीच मैत्री करायला आवडेल, खूप काय शिकायला मिळेल ह्याच्याकडून, हं. असं वाटतं का. हे सगळे डिटेल्स तुम्हाला लिहावे लागतील. आणि नंतर 21 दिवसांमध्ये तुम्हाला रोज छोट्या छोट्या ॲक्शन्स घ्यायचे आहेत. संपूर्ण रोज तुम्ही एकच ॲक्शन अशी घेण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्ही प्रयत्न करा. हं. क्लॅरिटीवरती करा काम, बिलीफ सिस्टमवरती करा तुमच्या. रोज ॲक्शन्स घ्या. छोटे छोटे आपण विन्स सेलिब्रेट करतो. मी माझ्या कम्युनिटी मेंबर्सना हेच सांगतो की तुम्ही छोटे छोटे तुमचे विन्स असतात, छोट्या गोष्टी आतापर्यंत ज्या तुम्ही कधीच करत नव्हता त्या केल्या, त्याबद्दल स्वतःला एक कॉंग्रॅच्युलेट करा, ॲप्रिशिएट करा. हं. ती मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि ग्रोथ तुमची तिथेच होते ज्या गोष्टी तुम्ही अवॉइड करताय, हं. त्या गोष्टींमधून तुम्हाला ग्रोथ होते. आणि ती गोष्ट जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही घडता. या प्रवासामध्ये पेशन्सला फार महत्त्व असेल. हो, पेशन्सला फार महत्त्व आहे. कारण की काय होतं की सगळ्यांना वाटतं की आपण 21 दिवस काम केलं स्वतःवरती, आपण झालो आता काही गरज नाही आहे. पण सक्सेस इज अन इव्हॉल्विंग जर्नी. आणि सक्सेसफुल पीपल दे डू नॉट ट्राय टू बी सक्सेसफुल. म्हणजे काय आहे की तुम्हाला वाटतं की मी एवढंच करून चालेल, पण तुम्हाला दर स्टेज, लाईफच्या प्रत्येक स्टेजला एक नवीन व्हर्जन लागतो. बरोबर. तुम्ही आज जर 1 करोड कमवताय तर तुम्हाला ते व्हर्जन ठीक आहे, पण उद्या जर तुम्ही 10 करोड कमवताय, 10 करोडसाठी तुम्हाला वेगळं व्यक्तिमत्व लागेल, तुम्हाला वेगळं इंटेलिजन्स लागेल. जर तुम्ही उद्या 100 करोड कमवताय, 100 करोड, तर तुमचं इंटेलिजन्स अजून जास्ती लेवलचं असेल. किंवा जी व्यक्ती बनायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळं एक न्यू व्हर्जन लागेल. म्हणजे इट इज नॉट जस्ट व्हर्जन 2.0, कंटिन्युअस अपग्रेड्स आहेत. व्हर्जन 3.0, 4.0. आणि आजकालचा एआयचा जग आहे, तो तुम्हाला माहिती आहे की किती फास्ट सगळ्या गोष्टी बदलत आहेत. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला हा जो प्रोसेस आहे हा कंटिन्युअस ठेवायचा आहे, ज्याच्याने तुम्ही स्वतःवरती काम करून तुम्ही जर कन्सिस्टंटली काम केलं, हा प्रोसेस जर तुम्ही एक इम्प्लिमेंट केला, तर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल दिसतील, तुमच्या सराउंडिंगमध्ये पण दिसतील. आणि तुम्ही एक एक्सपिरियन्स कराल की माझं जे मला गोल्स पाहिजे होते आयुष्यामध्ये, ते मी सहजतेने अचीव करू लागलोय. बरोबर. हे मला आठवत नाही मी कुठे वाचले किंवा ऐकले, परंतु त्यांनी आयडेंटिटी शिफ्ट किंवा तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फॉर एक्झाम्पल लेट्स से की आता तुम्ही मगाशी सांगितलं फिटनेस कोहलीने ज्या पद्धतीने चेंज केले. आता तुम्हाला जर फिट व्हायचं आहे, तर आत्ता मी असं बसलोय, तर विचार करा की कोहली असता तर असा बसला असता. आता आपण खातोय समजा, बरोबर. फिट व्हायचं, मग कोहली हे खात असेल का? किंवा इलॉन मस्क व्हायचंय, तर समजा आता मी बसलोय फावल्या वेळेमध्ये, इलॉन मस्क काय करेल? म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसोबत जेव्हा कम्पेअर करता, तुम्हाला सुंदर व्हायचंय, तुम्हाला हुशार व्हायचंय, तुम्हाला करोडपती व्हायचंय, तर त्याचं एक रोल मॉडेल म्हणा किंवा तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल आणि तो या स्टेजमध्ये, या सिच्युएशनमध्ये कसा वागेल हे थोडं ॲनालिसिस करून त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करून सुद्धा आयडेंटिटी शिफ्ट करता येते का? हा माझा प्रश्न आहे. मी कुठेतरी ऐकलं वाचलं होतं हे असं. अगदी बरोबर आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही एक काम नाही करत, तुम्हाला वाटतं की तुम्हाला त्या व्यक्तीसारखं बनायचं, तर तुम्ही त्या व्यक्तीला मॉडेल करा आणि बघा की त्या व्यक्तीचं वागणं बोलणं कसं आहे, ती व्यक्ती काय काय करते. आणि तुम्हाला जर एक लेवल तुमचं ध्येय आहे, तुमचं एक रोल मॉडेल की मला ह्याच्यासारखं बनायचं, तर तुम्ही स्वतःमध्ये ते बदल आणा. तुम्ही जे आतापर्यंत ज्या कम्फर्ट झोनमध्ये आहात त्याच्यातून तुम्ही बाहेर येण्याचा पहिला पाऊल तरी टाका. जोपर्यंत तुम्ही त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर नाही येणार तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चेंज नाही होणार. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ज्या अशा हॅबिट्स आहेत ज्या तुमच्यासाठी फार जिवलग आहेत, त्याही तुम्हाला सोडाव्या लागतील. तुम्हाला अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी फार प्रिय आहेत, त्या सोडाव्या लागतील. तुम्हाला तो डिसिजन स्वतःहूनच घ्यायचा आहे. इट इज अ स्ट्रगल, बट यू विल हॅव टू टेक टफ डिसिजन्स.
तुम्हाला जर उद्या एक तुमचं रोल मॉडेल आहे त्याच्यासारखं तुम्हाला बनायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी जे सॅक्रिफायसेस केलेत ते तुम्हाला माहिती नाही आहेत काय काय केलेत, पण ॲटलिस्ट तुमची ती तयारी तरी पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये थोडेफार चेंजेस तसे करा तर नाही, तुम्हाला सिंपल आहे healthy ना, fit, की म्हणजे हो. आता मला फिटनेस पाहिजे. मला लेट्स से की सिक्स पॅक बनवायचे आहेत. मला फिट राहायचं आहे, पण मी उठतोय 10 वाजता. म्हणजे मी फक्त मागितलं, की आता 1 महिन्यात माझी अशी बॉडी होईल आणि रोज 10 वाजता उठेल. होणारच नाही. अजिबात नाही. त्यासाठी ती आयडेंटिटी शिफ्ट मला वाटतं करणं फार गरजेचं आहे. मला इलॉन मस्कसारखं करोडपती व्हायचं. तो 18 तास काम करतो. मी 2 तास काम करतो. मग कसं होईल? सो फक्त मागणं महत्त्वाचं नाही, फक्त अफर्मेशन महत्त्वाचं नाही. आपण तसं बनणं फार महत्त्वाचं आहे. हेच सार आहे मला असं वाटतं, की या आयडेंटिटी शिफ्टचं. हो. कसं ओळखायचं, की आता मी बदलतोय? तर तुम्ही जेव्हा आयडेंटिटी शिफ्टवर काम करता, ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टीची क्लॅरिटी घेता, त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला एक आयडिया येते की हे माझे ब्लॉकेजेस होते, तुम्हाला स्वतःला जेव्हा कळतो त्यावेळेस तुमच्यासाठी एक रिअलायझेशनचा मोमेंट असतो. म्हणजे तुमच्यासाठी एक क्लॅरिटी येते की मी आत्तापर्यंत काय चुका करत आलो आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या नवीन हॅबिट्सवरती काम करता, ज्या नवीन बिलीफ सिस्टमवरती काम करता, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की नवीन कॅरेक्टरसाठी तुम्हाला आणायला लागतील, त्यावेळेस तुम्ही ज्या गोष्टी आणायला लागता आणि तुमच्या दिनक्रमात तसे चेंजेस आणता, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तसे चेंजेस आणता, तुमच्या सराउंडिंगमध्ये तसे चेंजेस आणता. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला वाटत होतं की मला पैसे असेच मिळतील, पण जेव्हा तुम्हाला ते रिअलाईज होतं की पैशासाठी मला स्वतःला अपग्रेड करावं लागेल, मला स्वतःची फ्रिक्वेन्सी वाढवायला लागेल, स्वतःची एनर्जी इम्प्रूव्ह करायला लागेल आणि मला नवीन काय काय नॉलेज आहे ते घ्यावं लागेल, त्याच्याने मी नेक्स्ट लेवलला जाईन. तर जेव्हा तुम्ही ती तयारी दाखवता, तुम्ही स्वतः ते नॉलेज गेन करण्यासाठी एक रोज अभ्यास करायला तेवढा वेळ देता, त्यावेळेस तुमच्यामध्ये तसे बदल यायला लागतात आणि तुम्ही ते स्वतःमध्येच ऑब्झर्व करू लागता. कारण की तुमच्या सराउंडिंगमध्ये चेंजेस होतात. तुमचं फ्रेंड सर्कल आहे, तो जुनं फ्रेंड सर्कल आहे ते बदलू लागतो. नवीन फ्रेंड सर्कल येतात किंवा कधी कधी हा प्रवास पण लोनली असतो, तर त्याच्यामध्ये तुमचे जुने सगळे फ्रेंड्स जातात, पण तुम्हाला तुमचे प्रायोरिटी माहिती आहे की तुम्हाला हे गोल आहे, तुमचं लक्ष आहे, ते तुम्हाला साध्य करायचं आहे, म्हणून तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये तसे पॉझिटिव्ह चेंजेस आणता आणि त्याच्यानंतर तुमची लाईफ आपोआप बदलू लागते आणि ते तुम्हाला कळायला लागतो जेव्हा तुम्ही स्वतः कॉन्शियस एक चेंज घडून आणता. तुम्ही रोज सकाळी 5:30ला उठता आणि मग मेडिटेशन करता, ध्यान करता, नंतर फिटनेसवरती काम करता, तेव्हा तुम्हाला कळतो की हे आतापर्यंत मी केलं नव्हतं, पण आता केल्यानंतर माझ्या एनर्जीमध्ये किती बदल झाला आणि माझ्याकडे आता किती जास्ती वेळ आलाय. माझे रिलेशनशिप्स पण ह्याच्यामुळे इम्प्रूव्ह झालेत. बरोबर. आणि फार माझं वातावरण सुधारलंय ह्याच्यामुळे. तर तुमच्यामध्ये ती एक पॉझिटिव्हिटी येते आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी बाकीच्यांनाही मिळते. मग बाकीचे पण तुमच्याकडे बघून मोटिवेट होतात, इन्स्पायर होतात. तुमच्या फॅमिलीतले तुमचे फॅमिली मेंबर्स तुमच्याकडे बघून इन्स्पायर होतात. तर खूप सुंदर सांगितलं सर. खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे अशा क्लिअर झालेल्या आहेत. अजून काही सांगायचं आहे सर? तर मी जाता एकच उदाहरण देऊ इच्छितो आणि ते म्हणजे स्टारबक्सचा जो ओनर आहे हॉवर्ड स्कूल्स, तर त्यांचं उदाहरण मी देऊ इच्छितो. तर त्यांची घरची परिस्थिती वाईट होती आणि ते छोट्याशा घरामध्ये राहत होते. त्यांचे वडील एक डिलिव्हरी ड्रायव्हर होते आणि त्यांच्या वडिलांचा एक छोटासा असा ॲक्सिडेंट झाला ज्याच्याने ते काम करू नाही शकले. त्यामुळे त्यांना त्यांच्या नोकरीवरनं काढलं आणि त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये इन्सिक्युरिटी होती आणि मग हॉवर्ड स्कूल्सनी विचार केला की मी काही करून ही इन्सिक्युरिटी घालवणार आहे, मी काहीतरी वेगळं करणार आहे. आणि त्यावेळेस त्यांचा तो कॉन्सेप्ट होता की कॉफी बीन्स विकायचा. तर त्यांनी विचार केला की मी कॉफी बीन्स बरोबर एक एक्सपिरियन्स देतो. जी लोक घरापर्यंत जात आहेत आणि ऑफिसमधनं जात आहेत त्या लोकांसाठी एक एक्सपिरियन्स मी काय देऊ शकतो. त्याच्याने तो कॉन्सेप्ट जन्माला आला स्टारबक्सचा, जिथे कॉफीबरोबर बरेच विचार पण तुम्ही एकमेकांबरोबर असे एक्सचेंज करू शकता, शेअर करू शकता आणि तुम्ही नवीन आयडियाज आणू शकता एका कॉफी टेबलवरती.
कॉफी टेबलावरती तुम्ही $1,000,000 कंपनी कशा चालवायच्या त्याचं डिस्कशन करू शकता. हा त्यांचा कॉन्सेप्ट होता आणि त्याच्याने स्टारबक्स जन्माला आलं. आणि आज जगभरात स्टारबक्सचे सगळीकडे चेन्स आहेत आणि ते इतके जास्ती प्रसिद्ध आहेत की लोक म्हणजे स्टारबक्सच्या नावाने एक वेगळा त्याचा ब्रँड झालेला आहे. अर्थातच. खूप छान. म्हणजे आयडेंटिटी शिफ्ट केली, आयडेंटिटी आपण चेंज केली तर खूप जग बदलू शकतं. जग बदलायला जाऊ नका, स्वतःमध्ये बदल घडवा, जग बदलेल, जग तुमच्यासाठीच आहे. हेच आजच्या पॉडकास्टचं मला वाटतं ब्रीद होतं. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलंत सर. पहिले तर लॉ ऑफ अट्रॅक्शन का काम करत नाही, तिथून ते आयडेंटिटी शिफ्ट किती महत्त्वाची आहे, कशी केली जाते, कशी केली जाऊ शकते आणि किती इमेन्स बदल आपल्या आयुष्यात त्यामुळे होऊ शकतात. थँक्यू सो मच सर. खूप छान पद्धतीने सगळं मार्गदर्शन केल्याबद्दल. प्रेक्षकांनासुद्धा हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. या पॉडकास्टमध्ये प्रकर्षाने जाणवलेल्या ज्या 2 गोष्टी आहेत, मी खूप भारावून गेलो आणि एक नवीन आस्पेक्ट जो म्हणतो ना आपण आपल्या आयुष्याला, तो मला या पॉडकास्टमधून मिळाला. आपण कधी अफर्मेशन करत असताना ना फक्त विचार युनिव्हर्सला पाठवतो, त्यांच्याकडे मागणी करतो, परंतु स्वतःमध्ये बदल करणं मात्र विसरून जातो. आय वॉन्ट पेक्षा आय ॲम हे फार महत्त्वाचं असतं, हे मला आजच्या पॉडकास्टमधून कळालं. आणि जर तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी बदलायची असेल, तुमची आयडेंटिटी चेंज करायची असेल तर ॲक्ट ॲज इफ, म्हणजे तुम्ही ते आहात अशा पद्धतीने ॲक्ट करायला आजपासून सुरू करा आणि तुमची आयडेंटिटी बदललेली असेल आणि जे तुम्ही मागताय ते सगळं काही तुम्हाला मिळालेलं असेल आणि मिळो, हीच आजची मनोकामना आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटला सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पॉडकास्ट लाईक तर करायचंच आहे, शेअर करायचं आहे. शेअर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला जे चांगलं नॉलेज मिळालं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं आमचं सर्वांचंच काम आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी बळ देतो. म्हणून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि तुमची कुठलीही भावना असो ती व्यक्त करा कमेंटच्या माध्यमातून. सर, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मला फार छान वाटलं आणि धन्यवाद सर्वात प्रथम मला या तुमच्या मंचावरती बोलवण्याबद्दल. आणि आज जे प्रश्न तुम्ही विचारले, मला सुद्धा विचार करावा लागला की तुम्ही ज्या रीतीने प्रश्न विचारले ते फार डीप क्वेश्चन्स होते. आणि आय होप आय वॉज एबल टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल आन्सर, म्हणजे जे सर्वात ज्या आपल्या प्रेक्षकांना जे पाहिजे होतं, क्लॅरिटी पाहिजे होती, ती मिळाली असेल या पॉडकास्टच्या माध्यमातून. खूप छान पद्धतीने उत्तरे दिलीत सर तुम्ही आणि माझ्या ज्या कन्सेप्ट होत्या त्यासुद्धा क्लिअर झाल्या. अर्थातच त्या प्रेक्षकांच्याही झाल्या असतील अशी अपेक्षा करू. आणि आजच्या पुरतं आपण थँक्यू. थँक्यू.